नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण बेनामी व्यवहार म्हणजे नक्की काय याची थोडक्यात माहिती घेऊया। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नवीन सरकारने जुना जो बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा होता त्यात बऱ्याच सुधारणा करून नवीन बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा देशभराकरता लागू केलेला आहे। हा नवीन आणि सुधारित बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा ऑगस्ट 2016 पासून देशभरात लागू केलेला आहे। बेनामी व्यवहार म्हणजे काय याची सर्वसामान्य माणसाला एकच कल्पना आहे की जेव्हा काळा पैसा दडवण्याकरता किंवा काळा पैसा वापरून जो व्यवहार केला जातो तो म्हणजे बेनामी व्यवहार। मात्र बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा याच्यात बेनामी व्यवहार या संज्ञेची एक सुस्पष्ट अशी व्याख्या करण्यात आलेली आहे। बेनामी व्यवहाराच्या व्याख्येची दोन मुख्य अंग आहेत। त्यातला सर्वात पहिला शर्त किंवा अंग म्हणजे एखाद्या व्यवहारात जेव्हा एखादी मालमत्ता एका व्यक्तीच्या नावावर घेतली जाते मात्र त्या मालमत्तेचे पैसे किंवा मोबदला ही प्रत्यक्षात दुसरी व्यक्ती देत असते, ही झाली पहिली शर्त। आणि पुढची महत्त्वाची शर्त म्हणजे बेनामी व्यवहार हा असा व्यवहार असतो ज्यात एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या पैशाने मालमत्ता घेत असते मात्र ती जी मालमत्ता आहे ती मालमत्ता जी व्यक्ती प्रत्यक्षपणे पैसे देत आहे तिच्याच तत्कालिक किंवा दीर्घकालीन फायद्याकरता असते। याचा अर्थ बेनामी व्यवहार याची दोन मुख्य अंग आहेत आणि कुठलाही व्यवहार जर बेनामी व्यवहार ठरायचा असेल तर त्याला या दोन शर्ती पूर्ण करणं आवश्यक आहे। पहिलं म्हणजे मालमत्तेचा व्यवहार हा दुसऱ्याच्या पैशाने झाला पाहिजे आणि दुसरी शर्त म्हणजे ज्याच्या पैशाने हा व्यवहार होतोय त्याच व्यक्तीच्या तत्कालिक किंवा दीर्घकालीन फायद्याकरता ती मालमत्ता असली पाहिजे। मला विचाराल तर यातली पहिली शर्त सोपी आहे की एखादी मालमत्ता कोणाच्या नावावर घेतली गेली आणि त्याचे प्रत्यक्ष पैसे कोणी दिले याचा शोध लावणं तुलनेने सोपं आहे। मात्र ज्याने पैसे दिले त्याच्याच फायद्याकरता ती मालमत्ता आहे हे कसे सिद्ध करणार हा एक मोठा प्रश्नच आहे। मात्र या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल होणं ही सगळी प्रोसिजर जेव्हा सुरू होईल तेव्हाच आपल्याला या दुसऱ्या शर्तीबद्दल अधिक माहिती घेता येईल। आज आपण बेनामी व्यवहार म्हणजे नक्की काय याची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।